नमस्कार. आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस, तर गुढीपाडवा. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. श्री प्रभू रामचंद्रांनी रावण आणि इतर राक्षसांचा वध करून आपला 14 वर्षाचा वनवास संपवून ते याच दिवशी अयोध्येत परत आले आणि त्यांच्या स्वागतास अयोध्येत हार पताका तोरण आणि उंच गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले आणि म्हणूनच आजचा दिवस गुढीपाडवा साजरा करतो. तर आपल्या सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुढीपाडव्याची कविता, विजयाची गुढी. ऐकूया. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिन खास चैतन्याचा, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिन खास चैतन्याचा, सौख्यान भाग्याचा दिन मराठी नववर्षाचा, सौख्यान भाग्याचा दिन मराठी नववर्षाचा. शुद्ध मनाच्या काठीवरती सुविचारांची कलश ठेवू, शुद्ध मनाच्या काठीवरती सुविचारांचा कलश ठेवू, सौंदर्याची लावून झालर सुसंस्काराची गुढी उभारू, सौंदर्याची लावून झालर सुसंस्काराची गुढी उभारू. ब्रह्मदेवाने केली निर्मिती आज मुहूर्तावर सृष्टीची, ब्रह्मदेवाने केली निर्मिती आज मुहूर्तावर सृष्टीची, सृष्टीस मिळाली साथ बहारदार वसंत ऋतूची, सृष्टीस मिळाली साथ बहारदार वसंत ऋतूची. दिन असे मांगल्याचा नवी संकल्पना घेण्याचा, दिन असे मांगल्याचा नवी संकल्पना घेण्याचा, दिन हा शुभ मुहूर्ताचा नवविचार करण्याचा, दिन हा शुभ मुहूर्ताचा नवविचार करण्याचा. निसर्गाने टाकली कात पानगळ होई वृक्षांची, निसर्गाने टाकली कात पानगळ होई वृक्षांची, फुटे मखमली नवी पालवी चाहुल चैत्र आगमनाची, फुटे मखमली नवी पालवी चाहुल चैत्र आगमनाची. वध करूनी लंकेशाचा श्रीरामाचा संपला वनवास, वध करूनी लंकेशाचा श्रीरामाचा संपला वनवास, परत येता अयोध्येत गुढ्या उभारल्या स्वागतास, परत येता अयोध्येत गुढ्या उभारल्या स्वागतास. पताकांनी नटली अयोध्या गगनचुंबी गुढ्या उभारून, पताकांनी नटली अयोध्या गगनचुंबी गुढ्या उभारून, प्रत्येकाच्या घरी साजरा झाला हा विजया दिन, प्रत्येकाच्या घरी साजरा झाला हा विजया दिन. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कविता आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.